नमस्कार. सर्वप्रथम आमच्या सद्गुरूंच्या चरणी वंदन करतो. विद्येची देवता सरस्वती आणि बुद्धीचे देवता गणपती यांना वंदन करून व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण हिंदू जनजागृती समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, भाषेचा जो लढा आहे, जो भाषा सुरक्षा मंच देते आहे, त्यामध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने या लढ्यातलं सहकार्य म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे कार्यक्रम की इतकी विद्वान मंडळी गोव्यामध्ये आहेत आणि त्या सर्व विद्वान मंडळींचं एका व्यासपीठावरून आपल्या सर्व भाषाप्रेमींना मार्गदर्शन होणं अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. आणि म्हणून आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला. यामध्ये मी एक महत्त्वाचा भाग की मराठी भाषा हे सगळं आपल्याला महत्त्व, त्याचं वैशिष्ट्य, ह्या सगळ्या गोष्टी विविध प्रकारे लक्षात आल्या, परंतु या गोष्टीचं आणखीन एक वेगळं महत्त्व आहे, ते चैतन्य आहे त्या भाषेतलं, त्याचा आध्यात्मिक वारसा आहे, हे सुद्धा कुठेतरी आपल्या पुढे आलं पाहिजे. आणि म्हणून तेवढाच एक भाग मी आपल्या पुढे मांडणार आहे. सर्वप्रथम तर मला एक आपल्याला असं सांगावंसं वाटेल की हिंदू जनजागृती समिती असू दे किंवा ज्या भाषेच्या संदर्भात आज आंदोलन चालू आहे, त्या भाषेच्या संदर्भातली जी वेगवेगळी स्थित्यंतर आहे, तिच्यावरती होणारी आक्रमण आहेत आणि यामधून भाषेचं रक्षण कसं केलं पाहिजे या संदर्भातली काही पुस्तकं सनातन संस्थेची सुद्धा या ठिकाणी आहेत. यांनी गेली काही वर्ष या क्षेत्रामध्ये काम केलेलंच होतं. हिंदू जनजागृती समितीच्या संदर्भात सांगायचं झालं तर आत्ताच नवप्रभाचे संपादकांनी माननीय श्री परेश प्रभू यांनी जे सांगितलं, तर गोव्यामध्ये सामंत सरांच्या बरोबर मला आठवतंय की आम्ही आंदोलन केलं होतं. 10वीचं पुस्तक होतं आणि त्या पुस्तकामध्ये 3000 चुका होत्या. या पुस्तकामधली सगळ्यात मोठी आणि गंभीर चूक ही होती की त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं की रॉलेट ऍक्ट हा ब्रिटिशांनी आणलेला अतिशय घातक कायदा जो होता, तो कायदा गांधीजींनी आणला असं लिहिलेलं होतं. गोव्यातलं 10वीचं पुस्तक मराठी भाषेमध्ये. आणि विद्यार्थ्यांना काय शिकवतंय तर रॉलेट ऍक्ट हा ब्रिटिशांनी आणला नव्हता, तो गांधीजींनी आणला होता. मग आंदोलन कोणी ब्रिटिशांनी केलं होतं का त्याच्या विरोधातलं? ही अशी अवस्था इथल्या पुस्तकांच्या आणि शिक्षण तज्ज्ञांचे. मग तेव्हा मी कुठेतरी बोलताना असं म्हटलं होतं की हे कोण शिक्षण तज्ज्ञ आहेत नेमके आमच्या समोर आणा, म्हणजे आम्हाला पाहता येईल की हे पण 7वी पास झालेत की नाहीत. इतकी वाईट अवस्था ह्या ठिकाणी पुस्तकांची आहे. काय विद्यार्थ्यांना शिकवणार आणि कसं सांगणार? मी महाराष्ट्रात राहतो, मी तुम्हाला महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो की या सगळ्या इतिहास परंपरा न शिकवण्याचा परिणाम काय आहे. आमच्या एक हिंदू जनजागृती समितीला कायम सहकार्य करणाऱ्या अशा अपर्णाताई रामतीर्थकर या अतिशय उत्तम वक्त्या आणि त्यांचे पती जे आहेत ते महाराष्ट्रातले फार मोठे नावाजलेले पत्रकार आहेत, श्री अरुण रामतीर्थकर. संपादकीय भूमिका त्यांनी बजावलेली आहे. राष्ट्रभक्त असल्यामुळे त्यांनी आपल्या घरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची दिवाणखान्यामध्ये प्रतिमा लावली. त्यांना भेटण्यासाठी, चर्चा करण्यासाठी एका मराठी शाळेचे मुख्याध्यापक आले आणि आल्यानंतर त्यांनी सहज म्हणून त्यांना विचारलं की हा फोटो तुमच्या सासऱ्यांचा आहे का हो? त्यांनी सांगितलं हे केवळ माझे सासरे नाहीत, अख्ख्या हिंदू समाजाचे आणि ब्रिटिशांना वाटणारे सासरे आहेत. म्हणजे भाषेची आवश्यकता काय आहे हे आपल्याला यातून थोडं तरी लक्षात येईल की बाबा आज मुख्याध्यापक सुद्धा सावरकरांना विसरले, उद्या ते लोकमान्य टिळकांना आणखीन कोणतरी शोधून काढतील, गांधीजींना तर ते रॉलेट ऍक्ट निर्माण करणारे म्हणायला लागले. म्हणजे इतकी वाईट अवस्था आपल्या ह्या देशाची होऊन जाईल. आणि म्हणून हा भाषेचा लढा किंवा ह्या भाषेच्या दृष्टिकोनातून कार्य केलं पाहिजे. आणि मला त्यामध्ये आवर्जून एक आणखीन सांगितलं पाहिजे की जवळपास
मराठी भाषेचं रक्षण करणं का आवश्यक आहे यावरती सनातन संस्थेने 9 ग्रंथ लिहिलेले, त्यांनी 3 वर्षापूर्वी ते प्रकाशित केलेले आहेत. त्याच ग्रंथांमधून मी बराचसा भाग आज वाचला, तेव्हा मला लक्षात आलं की अरे मराठी भाषेचा आणखीन किती वेगवेगळ्या प्रकारचं वैभव आहे. सनातन प्रभातचं आणखीन एक म्हणजे मला असं वाटतं की मराठी भाषेच्या ह्या लढ्यामध्ये गोवा राज्यामध्ये मराठी वर्तमानपत्रांनी जी भूमिका घेतलेली आहे, अशी भूमिका जर सर्व बाबतीत जर घेतली ना, तर मला असं वाटतं की गोव्यामध्ये या सरकारला अगदी नाकीनऊ आणता येईल. इतकी अप्रतिम भूमिका मराठी वर्तमानपत्रांनी लावून धरलेली आहे. यामध्ये आणखीन एक महत्वाचा पैलू असं मला वाटतं तो मांडला पाहिजे की दैनिक सनातन प्रभात लहानसं वर्तमानपत्र असेल, परंतु त्यामध्ये दररोज 5 शब्द हे आपल्या भाषेमध्ये परकीय भाषेतून कसे आलेले आहेत हे त्यांनी आवर्जून दिलेले असतात. त्यामध्ये एक आवर्जून सांगायचं म्हणजे मराठी भाषेत इंग्रजीतूनच शब्द आलेत असे नाहीत, तर आमच्याकडे उर्दूतून आलेत, आणखीन वेगवेगळ्या फारसीतून आलेले आहेत. आणि त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये आपण तयार शब्द कधीच वाचणार नाही, तर त्यामध्ये सिद्ध हा शब्द वापरलेला असतो. व शब्द कधीच येणार नाही, व उर्दूतून आलेला आहे. आणि इतकं शुद्ध मराठी ते वापरतात. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून गोव्यामध्ये काही आदर्श आहेत, काही आदर्श वर्तमानपत्रांनी निर्माण केलेले. तेव्हा मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. या भाषेच्या संदर्भात काय नेमकं महत्व आहे हे सांगायचं असेल तर मला वाटतं की कुसुमाग्रजांची 2च वाक्य आपल्यासाठी पुरेसे आहेत. कुसुमाग्रजांनी असं म्हटलेलं आहे, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. आणि आज आपल्याकडे सरकार हेच करतंय की त्यांना कोकणी आई नकोय, मराठीतली मावशी नकोय, त्यांना इटलीची मम्मी हवी आहे. आणि म्हणून या आपल्याकडे माय मराठी आहे, माय मरो आणि मावशी जगो असं म्हणतात. इकडे माय पण मरो, मावशी पण मरो आणि मम्मी जगो असं चालू आहे सध्या सरकारचं. तेव्हा ह्या सगळ्या दृष्टिकोनातून हा जो काही भाग कुसुमाग्रजांनी मांडलेला आहे, मला वाटतं की त्याच्यावरती आपल्याला अगदी जो लॉर्ड मेकॉलेचा उल्लेख झाला, माझ्याकडे नेमकं त्यांचं 1835 साली आपल्या वडिलांना पाठवलेलं जे पत्र आहे आणि ज्या पत्राचा उल्लेख न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर जे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते त्यांनी केलेला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की लॉर्ड मेकॉलेने आपल्या वडिलांना पत्र पाठवलंय आणि त्या पत्रामध्ये तो असं म्हणतोय, नो हिंदू हू हॅज रिसिव्ड अन इंग्लिश एज्युकेशन एव्हर रिमेन्स सिन्सिअरली अटॅच्ड टू हिज रिलिजन. सम continues to profess it as matter of policy and some embrace Christianity. It is my firm belief that if our plans of education are followed up, there will not be a single ideology among the respected classes in Bengal 30 years hence. माझी जी शिक्षणाची पद्धत किंवा मला जे अपेक्षित धोरण आहे ते राबवलं गेलं तर 30 वर्षामध्ये बंगालमध्ये अशा प्रकारचं कुठलंही वेगळं वातावरण राहणार नाही. सगळेच्या सगळे ख्रिस्ती बनून जातील. काय इंग्रजी हवी आहे हे 1835 साली लॉर्ड मेकॉले सांगतोय आणि आजही पुन्हा पुन्हा आम्हाला त्याच गोष्टींची आठवण करून द्यावी लागते. हे अतिशय दुर्दैवाचं आहे. परंतु हे सांगत असताना मला आणखीन एक महत्त्व सांगायचं आहे की आम्ही थोडंसं जर पाहायला सुरुवात केली, आमच्या भाषेचं व्युत्पत्तीचं स्थान किंवा उगमाचं जे स्थान आहे, तर आमच्या भाषेचं उत्पत्तीचं आणि उगमाचं स्थान इतकं महत्त्वाचं आहे की आमची भाषा ही वेगळी निर्माण झाली अशी नाही, तर आमच्याकडे असं म्हटलेलं आहे की नादब्रह्मातून ब्रह्मांड निर्माण झालं. सर्वात पहिल्यांदा सृष्टीवरती अवतीर्ण जर काय झालं असेल तर ते ओंकार झालेला आहे. ओंकारामधून भगवान विष्णूच्या नाभीमधून ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाने वेद सांगितले आणि त्या वेदांमधून संस्कृत, म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदा भाषा निर्माण झाली आहे, त्यातून सृष्टी निर्माण झाली आणि पुन्हा त्यातून जी भाषा निर्माण झाली ती संस्कृत. किती अप्रतिम असं उत्पत्तीचं स्थान आहे. म्हणजे आमच्या भाषेची उत्पत्ती ही सर्वप्रथम आहे आणि हे आम्हाला अगदी अभिमानाने लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट
की जगामध्ये वेगवेगळ्या, जसं आता आपण म्हटलं की बाबा केवळ हिंदुस्थान असं आहे की ज्याला आम्ही भारत माता म्हणतो, बाकी कुठेही अमेरिका माता, रशिया मावशी वगैरे कोणी म्हणत नाही. आपल्याकडेच केवळ हा भाषेचा आणि मातृभूमीचा उल्लेख आदराने केला जातो. असं जर आपण समजायचं असेल तर आपल्याच देशामध्ये विद्येला सुद्धा देवता आणि ती सरस्वती आहे. म्हणजे आम्ही आमच्या भाषेची देवता, तिचं कौतुक करण्यासाठीचं जे काय आमच्याकडे वेगवेगळी स्तोत्र रचली गेलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारची काव्य रचली गेलेली आहेत, हे अत्यंत महत्वाचा असा आमचा ठेवा आहे. आणि ही जर भाषा लुप्त झाली तर मला असं वाटतं की हा ठेवा सुद्धा नक्कीच लुप्त होण्याच्या दिशेने जाऊ शकेल. की इंग्रजी भाषा इंग्रजी भाषा इंग्रजी भाषा थोडासा उल्लेख येऊन गेला, परंतु मला अगदी निश्चितपणे सांगायचं आहे की इंग्लंडमध्ये सुद्धा 1739 पूर्वी बोलायची भाषा ही फ्रेंच होती आणि लॅटिन होती. 1739 साली ब्रिटनच्या संसदेने निर्णय घेतला की यापुढे आपल्याकडे केवळ इंग्रजी भाषेत व्यवहार केला जाईल. म्हणजे आम्हाला जे आज सरकार शिकवतोय की जगाची भाषा इंग्रजी आहे, तो इंग्रजी भाषेचा वारसा इंग्लंडमध्ये सुद्धा 1739 साली निर्माण केला गेलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जर आपल्याला सांगायची झाली तर हिस्टरी ऑफ इंग्लिश, इंग्लिशचा इतिहास असं जेव्हा पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे इंग्लिश इज अ पायरेट्स लँग्वेज. म्हणजे इंग्रजी ही कोणाची भाषा आहे तर समुद्रामध्ये चाचेगिरी करणाऱ्या, लुटमार करणाऱ्या लुटारूंची भाषा आहे. आणि ह्या पद्धतीने इंग्रजीची निर्मिती झाली. इंग्रजी लुटारूंची भाषा होती. लुटारू सगळंच लुटत असतो. त्याने भाषेचे शब्द सुद्धा लुटले आणि आज त्यांच्या भाषेतले बहुसंख्य शब्द हे वेगवेगळ्या देशांमधून घेऊन निर्माण झालेले आहेत. त्यांनी स्वतः एकही शब्द आम्ही निर्माण केला असा सांगावा. आमच्याकडे सगळ्या शब्दांचे व्युत्पत्ती कोश असतात. आमच्याकडे पितर म्हटलं जातं, तो शब्द कुठून निर्माण झाला? पितृ शब्दातून निर्माण झाला. व्युत्पत्ती आमच्याकडे. त्यांनी कुठून शब्द निर्माण केले असं दाखवावं आम्हाला. त्यांनी आयते शब्द इकडून लुटले आणि आता आमची भाषा समृद्ध झाली म्हणून सांगायला सुरुवात. त्यामुळे ही लुटारूंची भाषा हे आम्हाला महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, माझ्याकडे एका शिक्षण तज्ञाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकाची झेरॉक्स आहे. या पुस्तकामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मातृभाषा का हवी असते, लहानपणापासून का दिली पाहिजे, तर मुलांच्या मेंदूमधलं भाषेच्या विकसनाचं जे केंद्र आहे ते वय 3 ते 6 या काळातच विकसित होत असतं. आणि म्हणून त्या काळामध्ये जर तुम्ही त्याला मातृभाषा शिकवली तर तो सर्व भाषेमध्ये प्रावीण्य मिळवू शकतो. त्याला जर त्या काळामध्ये अवघड भाषा शिकवली तर त्याला मातृभाषा सुद्धा येत नाही आणि कुठलीच भाषा येत नाही. हे का शिक्षण तज्ञाचं अनिल गोरे यांचं पुस्तक आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे. मला आणखीन एक सांगायचं की भाषेचं वैभव काय असतं किंवा मातृभाषेतून शब्द शिकण्याचं वैभव काय असतं. तर एक उदाहरण घ्यायचं झालं, आमच्याकडे राज्य हा एक शब्द आहे आणि राज्य ह्या शब्दाला जर अनुसरून शब्द घ्यायचे झाले तर एक राज्य शब्द घेतला तर आमच्याकडे राज्य आहे, राजा आहे, राजवाडा आहे, राजपुत्र आहे, राज्यकारभार आहे, राजदरबार आहे, राजपुरोहित आहे आणि राजकोष आहे. एक शब्द राज्य समजून घेतला की आम्हाला सगळे शब्द लक्षात येऊ शकतात. इंग्रजी शिकायचं असेल तर आमची अवस्था काय होईल, तर आम्हाला राज्य म्हणजे स्टेट, राजा म्हणजे किंग, राजदरबार म्हणजे पॅलेस, राजकुमार म्हणजे प्रिन्स, किंग गव्हर्नन्स, कोर्ट, रॉयल स्टेट आणि राजकोषला ट्रेझरी. किती शब्द शिकावे लागले आम्हाला. आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर केवळ न्याय जर आमच्याकडे शब्द असेल, न्याय आहे, न्यायालय आहे, न्यायाधीश आहे, न्याय प्रक्रिया आहे, न्याय संहिता आहे, न्याय आहे, एवढे सगळे शब्द आम्हाला एका शब्दातून कळू शकतात. पण इंग्रजीत जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर आम्हाला न्यायाला जस्टिस वापरावं लागेल, न्यायालयाला कोर्ट वापरावं लागेल, न्यायाधीशला जज वापरावं लागेल, न्याय प्रक्रियेला लीगल प्रोसेस वापरावं लागेल, न्याय संहितेला पिनल कोड वापरावं लागेल, न्यायाला जस्ट वापरावं लागेल. किती शब्द शिकावे लागतील. का भाषेतून आपल्याला अभिव्यक्ती जास्त प्रकारे करता येते, कारण आमच्या एकच शब्द आम्हाला इतक्या गोष्टी देऊ शकतो. आज आमच्याकडे स्त्री या शब्दाला नारी शब्द आहे, अर्धांगिनी आहे, वामांगिनी आहे, वामा आहे, योषिता आहे, अनेक शब्द आहेत. गज शब्दाला, हत्ती या शब्दाला 80 प्रतिशब्द आहेत. इंग्रजीमध्ये किती शब्द आहेत त्यासाठी. आमच्याकडे एका भगवान विष्णूचे विष्णू सहस्त्रनाम आहे, म्हणजे सहस्त्र 1000 शब्द विष्णूच्या नावासाठी आहेत आमच्याकडे.
इतरांकडे काय आहे या संदर्भात? आणि म्हणून आमची भाषा ही अतिशय उत्तम भाषा आहे. आमची भाषा ही जगामध्ये अतिशय सुंदर भाषा आहे, परिपूर्ण भाषा आहे. आणि म्हणून मला सांगायचं तर ज्या संस्कृत भाषेला आमच्या राजीव गांधींनी सांगितलं ही मृत भाषा आहे. या संस्कृत भाषेचं वैभव हे आहे की संस्कृत भाषेमध्ये शब्द कुठेही वापरला तरी सुद्धा अर्थ बदलत नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर राम आंबा खातो, याचं संस्कृत घ्यायचं असेल तर राम हा आम्रम खादती, असं त्याचं संस्कृत आहे. आता याच्यामध्ये पुढे मागे केलं आम्रम खादती रामहा, तरी अर्थ बदलत नाही. खादती आम्रहा रामा, अर्थ बदलत नाही. परंतु इंग्रजीत घ्यायचं झालं तर राम आंबा खातो, रामा इट्स मँगो. आता हे उलट करायचं झालं मँगो इट्स रामा, होईल का अर्थ तो? म्हणजे संस्कृत भाषेचं आणि आपल्या भाषेचं काय नेमकं वैभव आहे आपल्याला कुठेतरी यामधून लक्षात येऊ शकतं. मी संस्कृत भाषेचं वैभव वाचत असताना आणखीन एक वैभव त्यातलं लक्षात घेतलं की संस्कृत भाषेमध्ये कुलूप या शब्दाचा, या अर्थाचा शब्दच नाही. मग वाचल्यानंतर कळलं की कुलूप हा शब्द का नाही संस्कृतमध्ये? कारण आपल्याकडे गोष्ट आहे की कौत्स नावाच्या शिष्याने गुरूंना दक्षिणा देण्यासाठी कुबेराकडून धन मागितलं आणि संपूर्ण सोन्याच्या मोहरांचा पाऊस झाला रघुराजाच्या काळामध्ये. परंतु एकही मोहर चोरीला गेली नव्हती, त्यामुळे कुलुपाची गरज नव्हती. संस्कृतीच्या बरोबर सुसंस्कृतपणा होता आणि म्हणून आम्हाला संस्कृतची जास्त गरज आहे. म्हणून कुलूप शब्दाची गरजच नाही पडली. संस्कृत भाषेला देवभाषा का म्हणतात? कारण संस्कृत भाषेत शिवीच नाही. अगदी द्यायची असेल तर फार फार तर मूढ, मूर्ख एवढीच एक शिवी आहे. आज तुम्ही इंग्रजी सिनेमा बघत असाल तर एफ पासून सुरू होणारे, ब पासून सुरू होणारे आणि इतके शब्द त्यामध्ये असतात की त्या इंग्रजी नटांच्या तोंडामध्ये चांगले शब्द कमी आणि शिव्या जास्त असतात. ह्याला कुठली भाषा म्हणणार आम्ही? परंतु ह्या भाषेचा आज अभिमान सरकारला वाटतो आणि ते आमच्या पुढे मांडायला सगळ्यांच्या पुढे करतायत. लोकमान्य टिळकांनी 1908 साली एक भाषण केलं होतं आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला त्या काळात इंग्रजी का शिकावी लागते? कारण ती राज्यकर्त्यांच्याने आम्हाला ओझं म्हणून जबरदस्ती शिकवली जाते. परंतु आपली भाषा इतकी प्रगल्भ आहे की आज मी 52व्या वर्षी सांगतोय की जेवढं ज्ञान माझ्याकडे इंग्रजीमुळे आलेलं आहे, जर मला संपूर्ण शिक्षण मातृभाषेत मराठीत दिलं असतं तर एवढं ज्ञान मी 25व्या वर्षी जिंकलं असतं, मिळवलं असतं. लोकमान्य टिळकांनी हे त्या काळामध्ये व्यक्त केलेले उच्चार आज आम्हाला कुठेतरी लक्षात घेतले पाहिजेत. आणि म्हणून आम्हाला या दृष्टिकोनातून लक्षात घेतलं पाहिजे की भाषा याच्याबरोबर संस्कृती आहे, संस्कृतीच्या बरोबर संस्कृत आहे आणि या सगळ्यांच्या बरोबर धर्म आहे. आणि म्हणून केवळ भाषा संपणार नाही तर भाषेच्या बरोबर धर्मही संपेल. कारण आज सगळी संध्याकाळी मुलं टॉम अँड जेरी बघतात, कोणीही शुभं करोति कल्याणम म्हणत नाही. कारण आई वडिलांनाच येत नाही. शुभं करोति कल्याणम जर आलं नाही तर त्याचा धर्म कसा राहील? त्याला पुढे विष्णू सहस्त्रनाम कसं येईल? त्याला रामरक्षा कशी येईल? आणि म्हणून आपल्या दृष्टिकोनातून धर्म जर टिकवायचा असेल तर या गोष्टी फार महत्वाच्या. अगदी जाता जाता मला आपल्याला सांगायचंय की हे सगळं आमच्या हिंदूंची एक नेमकी मानसिकता काय? तर आम्ही काय करतो की परक्यांनी आक्रमण केलं की मग आम्ही जागे होतो. अरे पण पूर्वीच का नाही तुम्ही तजवीज करून ठेवत? म्हणजे पाकिस्तानने आक्रमण केलं की मग आम्ही म्हणणार की आता आम्ही याच्या विरुद्ध काहीतरी करणार. काय करणार? तर आम्ही युनो मध्ये जाणार, फक्त रडत रडत. फार फार तर निषेधाचा एक खलिता पाठवणार. भाषेच्या संदर्भात सुद्धा इतकी वर्ष झालं आक्रमण चालू आहे. आम्ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आज सरकारने निर्णय घेतला आणि जसं मगाशी सांगितलं की कदाचित महालक्ष्मीची इच्छा असावी की ह्या एका आक्रमणामुळे आम्ही कदाचित जागे होऊ आणि पुढच्या सगळ्या आक्रमणांना आम्ही थांबवू. परंतु असं प्रत्येक आक्रमण झाल्यानंतर जागा होणार आहे का आम्ही? तर माझी आपल्याला प्रत्येकाला अशी विनंती आहे की आम्ही जागं राहिलं पाहिजे, मग आक्रमण होत नाही. आमच्या घराच्या बाहेर जर चांगलं तिथे सोटा ठेवलेला असला ना तर चोर त्याचं दार ठोठावताना विचार करतो. पण आम्ही निर्धास्तपणे झोपी जाणार तर चोरी करायला येणारच आहेत चोर. आणि म्हणून ही आज आमची अवस्था झालेली आहे की आज हे सगळं घडतंय पण केव्हा आम्ही नंतर जागे होतोय, नंतर आंदोलनं करणार, नंतर सगळ्या गोष्टी करणार. माझी आपल्या सगळ्या हिंदू बांधवांना विनंती आहे की आम्ही सतत जागा राहिलं पाहिजे. इतरांना आक्रमण करायची संधी देता कामा नये. आणि म्हणून आक्रमणाचा
आम्ही त्याला प्रतिरोध करणं, याला धर्मपालन नाही म्हणता येणार. तर आम्ही प्रतिरोधाच्या तयारीतच राहिलं पाहिजे, मग आक्रमणकर्त्याला विचार करावा लागेल. आणि अटॅक इज बेस्ट डिफेन्स हे जे शिकवलं जातं की आक्रमण हाच प्रतिरोधाचा सर्वोत्तम मार्ग आहे, आणि तो आपल्याला आज आचरणात आणला पाहिजे, कृतीत आणला पाहिजे. आणखीन एक मला वैशिष्ट्य सांगायचं झालं म्हणजे आज जे श्री सिरियाक आणि त्यांची मुलगी अनास्तासिया हे विदेशातून येऊन या ठिकाणी जे त्यांनी आपल्या भाषेचं किंवा आपल्या याचं महत्त्व सांगितलं, संस्कृतीचं. त्यांच्या ज्या पत्नी आहेत योया, त्यांना एक आणखीन एक संवेदना, म्हणजे ज्याला आपण सिक्स सेन्स म्हणतो किंवा 6वं ज्ञानेंद्रिय, प्रज्ञा. आता आपल्याकडे ज्ञानाला काहीतरी शब्द इंग्रजीत मिळेल, नॉलेज. प्रज्ञाला काय इंग्रजीत शब्द हा मला नाही आजपर्यंत कळलेला. परंतु ही जी प्रज्ञा त्यांच्यामध्ये जागृत आहे आणि त्यातून जे त्यांना जाणवतं, तर ते मुळामध्ये सगळे विदेशातले आहेत. परंतु एक स्पिरिच्युअल रिसर्च फाउंडेशनची तुम्ही वेबसाईट जर पाहिली तर त्याच्यावरती अशा प्रकारचं अनेक गोष्टींचं संशोधन आहे. आणि त्यामध्ये त्यांनी एक संशोधन केलं जे फोंड्याच्या सनातन संस्थेच्या आश्रमात झालं, आणि ज्याचं एक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी ए हा इंग्रजीतला शब्द पाकिटामध्ये ठेवला आणि त्याच्याबरोबर आपल्या मराठीतला ए शब्द ठेवला, आणि या दोन्ही शब्दांमधून कुठल्या शब्दाकडे अगदी शब्द न पाहता सुद्धा कुठे बघून चांगलं वाटतं हे पाहिलं. तेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे, मराठीतला ए म्हणजे एडक्यातला ए जो असतो तो, हा हे इंग्रजीतल्या ए पेक्षा खूप जास्त सात्विक आहे. आणि इंग्रजीतल्या ए मधून काही या कव्हरवरती रंगीत चित्र दिलेलं आहे मुखपृष्ठावरती. असंच त्यांनी आणखी एक प्रयोग केला की मँगो हा शब्द लिहिला आणि तो आंबा हा शब्द लिहिला, आणि त्यातून त्यांना जाणवलं की ही जी काही स्पंदनं त्यातून बाहेर पडतात ही संपूर्णपणे वेगळी आहेत. म्हणजे आम्ही केवळ बुद्धीच्या स्तरावरती जे सांगतो आहोत, या मंडळींना ते चैतन्याच्या स्तरावरती लक्षात येतंय की अक्षर न बघता, आता त्यांना आंबा शब्द मराठीत लिहिलेला कळत सुद्धा नाहीये, परंतु तरी सुद्धा त्यांना वाटतंय की आंबा शब्द हा केवळ आपण ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर आपल्याला त्याची एक वेगळी गोडी निर्माण होते, जो इंग्रजीतल्या मँगोने होत नाहीये. हा भाग त्यांना लक्षात आला आणि मग त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचं वैशिष्ट्य सांगायला सुरुवात केली. तेव्हा मला असं वाटतं की त्यांनी ह्या गोष्टी ज्या अनुभवल्या, ज्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्यासाठी मांडल्या, आणि SSRF ची जी वेबसाईट आहे, जी स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन, यावरती अशा प्रकारचं अनेक गोष्टींचं संशोधन आहे. आपण आवर्जून हे संशोधन पहा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की काय प्रचंड संशोधन ही मंडळी भारतात येऊन करतायत, आणि त्यावरती हे सगळीकडे मांडतायत की आपली भाषा, आपली संस्कृती, आपला धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे. मला वाटतं की अशा प्रकारची जर आपल्याला सिद्धता मिळाली तर आणखीन काय, त्या ठिकाणी आणखीन संशोधन केलं जातं ज्याला पेंडुलम म्हणजे लोलक म्हणतात. तर लोलकाचा प्रयोग एक केलेला आहे, तो तुम्ही त्या वेबसाईटवरती पाहू शकता. इंग्रजीतला ए असला की तो उलट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरायला लागतो, आणि मराठीतला असला की सरळ दिशेने फिरायला लागतो. कसं काय घडतं हे? तेव्हा आपल्या भाषेतली ही सर्व स्पंदनं किंवा सर्व त्याच्यातलं शास्त्र हे सगळं आहे, आणि ते शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध होऊ शकतंय. आणि म्हणून केवळ कोणीतरी म्हणतंय म्हणून नाही, कोणीतरी सांगतंय म्हणून नाही, तर आमची भाषा ही देवभाषा आहे, ती चैतन्यदायी आहे, आणि ह्या भाषेच्या संरक्षणासाठी आम्ही प्रत्येकाने काही ना काहीतरी प्रयत्न आवर्जून केला पाहिजे. मला आपल्याला शेवटी अगदी सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही घडतायत, यामध्ये ज्या पूर्वीच्या काळाप्रमाणे जसं विदेशातून एक सायमन कमिशन आलं होतं आणि आमच्या देशात भगतसिंग राजगुरू हे सगळेजण पाट्या घेऊन उभे राहिले होते, गो बॅक सायमन म्हणून, सायमन कमिशन परत जा, तसं आज गोव्यामध्ये जिथे जिथे हे मंत्रिमंडळ जाईल त्या ठिकाणी आपण पाट्या हातात घेऊन उभं राहिलं पाहिजे, गो बॅक टू पोर्तुगाल. तुम्हाला जर इथली भाषा नको असेल तर पोर्तुगालला परत जा, तुम्हाला तिथली भाषा घ्या. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आज मला असं वाटतं की कदाचित करमळी, नागेश करमळी जी आता या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांनी जो क्रांतीचा लढा दिला, कदाचित आम्ही त्या काळामध्ये नव्हतो आणि आम्हाला तो क्रांतीचा लढा देता आला नाही, पण आज पुन्हा एकदा क्रांतीची गरज आहे. त्यांनी पोर्तुगीजांना हाकलून दिलं असेल, इंग्रजांना हाकलून दिलं असेल, पण ही वैचारिक गुलामगिरी जी आज सरकार आमच्यावरती देऊ पाहतंय,
आम्ही ही गुलामगिरी झुगारून देण्यासाठी पुन्हा क्रांतिकारक बनलं पाहिजे आणि ह्यासाठी आम्ही वैचारिक क्रांतीला सुरुवात केली पाहिजे. मग आम्ही काय करायला पाहिजे, आम्ही काय नेमकं करण्यापासून सुरुवात केली पाहिजे, तर मला आपल्याला इतकं सांगायचं की यामधून आपण घरावरती जी पाटी लावतो ती मराठीतून लावा. आपण स्वाक्षरी करताना मराठीतून करा. दूरध्वनी आल्यानंतर हॅलो म्हणण्याच्या ऐवजी आम्ही सुद्धा नमस्कार म्हणायला सुरुवात करूया. दिनांक जे आहेत ते आपण मराठी, आज मराठीतले 12 महिने लोकांना माहीत नाही आहेत आणि हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे की बाबा इंग्रजीतले 12 महिने आम्हाला माहिती असतात, परंतु भारतात येण्यापूर्वी इंग्रजांना 12 महिने असतात हे सुद्धा माहीत नव्हतं. त्यांच्याकडे महिने 10 होते. आजही तुम्ही बघा, सप्टेंबर हा 7वा महिना येतो, ऑक्टोबर हा 8वा येतो, कारण त्यांच्याकडे जानेवारी आणि फेब्रुवारी महिनेच नव्हते, मार्च पासून गणना होती. नोव्हेंबर हा 9वा महिना होता आणि डिसेंबर हा 10वा महिना होता. भारतात आल्यावर त्यांना कळलं की 12 महिने असतात आणि मग 2 महिने त्यांनी नंतर वाढवलेले आहेत. मी एका ठिकाणी गेल्यानंतर एकाने सांगितलं की हो पण तिथी कशा लक्षात राहणार, लोकांना एक तारीख किंवा इंग्रजी तारखाच लक्षात राहतात. मी म्हटलं तिथी पण लक्षात राहू शकतात. सरकारला फक्त एकच सांगा, यापुढे सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार हा अमावस्या आणि पौर्णिमेला सुरू करा, बघा सगळेजण आपोआप तिथी लक्षात ठेवतील. कारण आज 1 तारखेची वाट बघतात, कारण 1 तारखेला पगार होणार असतो, पौर्णिमेला होणार म्हणजे बाबा चतुर्दशी कधी आली, पौर्णिमा कधी येणार, वाट बघणार सगळे. आणि म्हणून आम्हाला या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. मी आपल्याला जाता जाता आम्ही काय करू शकतो हे सांगतोय. आपल्या मुलांसाठी आम्ही आवर्जून मराठी हेच माध्यम निवडलं पाहिजे. जर आमची मुलं चुकून इंग्रजी माध्यमात घातली असतील तर आम्ही चूक सुधारून त्यांना मराठी भाषेत घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या कॉन्व्हेंटमध्ये, ज्या शाळांमध्ये मराठी बोलणं किंवा मातृभाषेत बोलणं हा गुन्हा ठरवलं जातो, अशा शाळांच्या विरोधात आपण तक्रार केली पाहिजे. तुम्हाला जर वाटलं तर आमच्याकडे तक्रार करा. चीनमधली मॅन्डेटेरियन ही भाषा जगात जास्त सगळ्यात बोलली जाणारी भाषा आहे आणि जगात जास्त सगळ्यात देशांची भाषा जर कुठली असेल तर ती स्पॅनिश आहे. 28 देशांमध्ये स्पॅनिश बोलली जाते, केवळ 12 देशांमध्ये इंग्रजी बोलली जाते. जिथे जिथे जगभर जाऊ तिथे तिथे आपल्या मराठीचा आवर्जून आपण उच्चार केला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल त्या ठिकाणी नाटक असो, संवाद असो, जाहिरात असो, श्रेयनामावली असो, त्या ठिकाणी आपण आवर्जून मराठी वापरली पाहिजे. दुकानात खरेदीसाठी आपण जाऊ त्या ठिकाणी आवर्जून आपण मराठीमध्ये आपण भाषेचा आग्रह धरला पाहिजे. आपण या ठिकाणी एक सत्कार करणार होतो की म्हापशामध्ये एका मराठी भाषा प्रेमीला जेव्हा लक्षात आणून दिलं की तुझ्या दुकानावरची पाटी ही इंग्रजीमध्ये, त्याने तात्काळ बदलली आणि त्या ठिकाणी मराठी भाषेतून पाटी केलेली आहे, तेव्हा मला असं वाटतं की आवर्जून आपण हा एक विचार केला पाहिजे. तुम्ही कर्नाटकात गेला तर तुम्हाला मराठी भाषेतल्या पाट्या मिळणार नाहीत, कोकणी मधल्या मिळणार नाहीत आणि इंग्रजीतल्या मिळणार नाहीत, कन्नड भाषेत वाचाव्या लागतील. रस्त्यावरचे जे दिशादर्शक फलक असतात तेही कानडीतच असतात. महाराष्ट्रामध्ये होत नव्हतं तर मला अगदी आवर्जून वाटतं, आठवतंय की राज ठाकरेंनी एक 15 दिवसाचा अवधी दिला आणि सांगितलं होतं 15 दिवसात जर महाराष्ट्रातल्या सगळ्या दुकानदारांनी जर पाट्या मराठीत केल्या नाहीत तर आमच्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ. आणि मी तुम्हाला सांगतो 15 दिवसात महाराष्ट्रातल्या पाट्या मराठीत झाल्या तर गोव्यामध्ये आपल्या मातृभाषेत करायला आपल्याला वेळ लागणार नाही. आपणही अशा प्रकारचा संदेश देऊ शकतो, हे सरकारला आज सांगायची गरज आलेली आहे आपल्याला. आणि म्हणून हे सगळं सांगून आपल्या सगळ्यांना या सर्व दृष्टिकोनातून आम्ही जागं राहिलं पाहिजे. आवर्जून हा लढा ज्याप्रमाणे नागेश करमळींनी सांगितला हा छोटा नाहीये, लहान अजिबातच नाहीये, तर आज आपल्याला तो लहान दिसतोय आणि त्याचा परिणाम हा भविष्य काळामध्ये मात्र मोठा होणार आहे. त्यामुळे आपली संस्कृती आणि परंपरा ह्या सगळ्याच गोष्टी जर आम्हाला टिकवायच्या असतील तर आम्ही सर्वांनी मिळून जागा होऊया, सर्वांनी मिळून एकत्र येऊया. आणि जर आम्ही एकत्र आलो तर मला नाही वाटत की सरकारची हिंमत होईल की अशा प्रकारचा निर्णय ते घेऊ शकतील. भाषा सुरक्षा मंचाचं आंदोलन चालूच आहे, आम्ही सगळेजणच आपण त्यांच्याबरोबर आहोत. तेव्हा या सर्व दृष्टिकोनातून जेव्हा जेव्हा म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून गरज लागणार आहे, आपण सगळ्यांनी मिळून एक आलं पाहिजे. आपण कुठे आहोत, कशासाठी काय करतो आहोत, हा सगळा भेद विसरून
आपण या लढ्यामध्ये सक्रिय बनूया. इतकंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. अनेक मान्यवर या कार्यक्रमाला आलेले आहेत, त्यांचे मी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने प्रवक्ता म्हणून त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद.